एवढं टाकायचं असतं का? मी तुळशीची पानं मोजून टाकत्या माय. असं कर की कोंबड्या तिथं. अजून घेऊन ये थोडंसं. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. खरं सांगू का, हा माझा गावाकडचा ब्लॉग आहे जो मी शेअरच केला नव्हता. अक्षरशः मी बनवला ब्लॉग आणि विसरले की मी ब्लॉग शेअर केला नाही. सो हा गावाकडचा ब्लॉग तुम्ही पहा. इकडे गावाकडे आल्यानंतर ना आमच्या घरी माऊ एक आणली होती माईनी. तर आयंश तिच्याशी इतका छान खेळत होता आणि मी आणि आमचे आबा इकडे गप्पा मारतोय. आता तुम्ही चला की सेलमला. करमत नाही का नाही? फिरायला जाऊया देवाला तिथं. नंतर कधी फिरायचं? मी म्हणते चला तिकडं देवदर्शन करून या. तिरुपती कसं झालं आपलं? इथे आबांचं माझं बोलणं चाललंय की आबांना आमच्या करमत नाही आम्ही गेल्यावर. तेव्हा मी आबांना सारखं म्हणत असते चला एकदा माझ्याकडे चला, एकदा ताईंकडे चला. पण आबा एकदा म्हणतात होय, नंतर म्हणतात राहू दे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं वातावरण बघा. आमचं चकलीचं मळून झालंय. थोड्याशा चकल्या बनवायचेत. ही लोखंडी कढई. गावाकडे असल्यावर काय लक्ष सुद्धा द्यायला होत नाही. मांजर खात नसतं चकली. खाऊन सांग कसं झालंय, खाऊन सांग. खा के बताव. चकली तयार आहे आणि इकडे चालू आहे चहा. दोन डोसानं काय अजून आम्ही नाश्ता आवरतोय तोपर्यंत आबा नाश्ता करून गावात जाऊन देवाच्या पाया पडून मुलांना इतकं खाऊ घेऊन आलेले आहेत आणि आयंश तीच वाट बघत बसलाय. या लवकर, कोण आले इकडे समोर नाही. सरप्राईज इकडून मागणं माझ्या आबानी काहीतरी आणलंय मला द्या. फोन ठेवायचे देते दाबा. फोन ठेव बाळा. हा क्लोज करायच. पळा. ओय मला द्या, मला 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 मी घेत. दोन आहे हातात लॉक. आहा मला मला असू द्या, ती एक एक खाऊ द्या. नूडल्स आहे. आहा खुश कोण झाले, कोण आहे खुश? आयांश. मी काढते, राहू दे, ठेवा. सारखं चॉकलेट बिस्किट काय खाल्लं का मी ओरडत असते. मग गावाला आल्यावरच त्यांना मुभा असते मनासारखं खायला वगैरे. चॉकलेट बिस्किटच्या बाबतीत बरं का. नाहीतर मी जरा जास्त स्ट्रिक्ट वागते चॉकलेट बिस्किट म्हणजे प्रमाणात खाण्यासाठी. आणि मग गावाला आल्यावर त्यांची मज्जाच असते. आबा माई काय मग सांगेल ते आणतात. हळूच जाऊन आबांना सांगतात पोरं हे घेऊन या. लाईट ऐन टायमिंगला घालत असते, म्हणजे घालत असते 100%. आता लाईट आल्यावर चालू करू. येईल लाईट लगेच. लाईटला
तर ना आजची ही आमच्या माईंची तूप बनवण्याची पद्धत बघा. म्हणजे मी विरजण वगैरे घालून तूप बनवत असते. आमच्या माई विरजण घालत नाही आहेत, पण आणि भांडी पण जास्त खराब होत नाहीत. म्हणजे नेहमी तूप एवढं छान असतं ना, अजिबात त्याचा खराब असा वास येत नाही, काही नाही. मग म्हटलं आज चला माई तुमचा मी व्हिडिओ बनवते, तर तुम्ही पण बघा की आमच्या माई कशा प्रकारे तूप बनवतात. आता हे घरच्या दुधाची साई आहे, तर त्यात थोडंसं गरम पाणी फक्त घालायचं आणि एवढी तुळस माईंनी आणायला सांगितलेली मला, जास्त घेऊन ये जास्त घेऊन ये, एवढीशी तुळस. बोटांपासून कपडे बाहेर आहे ती कसलाय माझी शर्ट देऊ त्याला घाल की मग घाल की रे घालते. झालं का माझं सगळं झालं. दूध चांगलं खा खा खाते. लाईट लाईटर त्या आधी तर ठेवलेली तो का ती ग्लास मी गरम पाणी करते भांडे. एकच मिक्सरचं भांड खराब झाले नाहीतर भांडे धुवायला लागल्यावर किती भांडी खराब होती. मी असंच करते का चाळी चालू ठेवायची. घाल निघून जाते चिकट नाही वेस्ट जात. त्या गोळ्याला हात लावायचा असं एका खापाला सारायचं आणि तसं निवडसं पाणी निघतं. पण त्या गोळ्याला हात लाव एवढा अपदा येऊ नाही त्याला आणि तसं. हां घे आणि पाणी. कपडे धुतल्यासारखं लावायला लागले तसं धुतलं का मग ते निघली राहते. आता आणि एक बार म्हणजे निघते असं. मी सकाळ सकाळ दूध करते ना, सगळं काम झालं का मग करते. दाखवते मी असं आमच्या म्हशीचं लोणी आहे ना. माय पात्र खाली ठेवा 15 दिवसाची 15 नाही 1 आठवड्याचं फक्त एवढं निघालं. पुसायचा असा हात तसं कंबर गेली माझ्या. माय तसं आहे म्हणून थांब रे 2 मिनिटं घ्यायचं. ते आता चुलीवर असंच तसं आहे म्हणून. तर मी तूप करताना किती भांडी खराब होते. हे तूप साठवलेली 2 भांडी आणि आज मिक्सर खराब झाला त्यामुळे छोट्या भांड्यात माईने केलंय गरम पाणी भांडी हात धुवायला. आणि हे फक्त 1 आठवड्याच्या साई साठवले, त्याचं एवढं लोणी निघाले. आणि तुळस वगैरे आणली माईनीच्यात टाकायला. काय सुद्धा राडा नाही काय नाही. आणि बिना विरजणाचं तूप. आता बघा नाही तुम्ही दिलेलं नाही खराब होत. हो एवढं टाकायचं असतं का? मी तुळशीची पानं मोजून टाकत्या माय म्हणून ते तूप राहते ती पण. इकडं आर्याचा खेळ चालू आहे. गाडी चालू करते पण चालू होत नाहीये. आणि हे बघा तूप इकडे आपलं तयार आहे. इकडे तुम्हाला पातेल्यात कमी दिसत असेल पण आहे मापात झाले. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला माहित होतं का असं पण तूप बनवतात एवढी तुळस घालून? मी तर थोडंसं पानं तुळशीची पानं वेलदोडा वगैरे घालून बनवायचे, पण आज वेगळंच माईंचं बघितलं आणि आता असंच बनवणार आहे. इकडं आर्याला पण कामाला लावलंय आणि मी पण काम करते. आता नसते ती काढत, सकाळचं काढायचं. गावाला आलं की कसा टाइम जातो समजत नाही. तिथं मी आर्याला कामाला लावले झाडू मारायला. हां आणि इथं तुरकाट्या घेऊन मी उभी आहे. हां स्वच्छ कर सगळं. तर इथं झालंय ही पोरांनी कागद वगैरे टाकले मिरचीच्या झाडात. हे आज साफ करायचंय नंतर. इथं फक्त एवढ्याच मिरच्या मिळाल्या, बाकी सगळं काटत आहेत.
त्यामुळे आता मी नाही जात. आता संध्याकाळ व्हायला लागली. इथं सगळी देशी भेंडी आहे, पण आता भेंडी नको आहे मला. ही आहे आमची माईंची परसबाग. आणि आता शेतातून जनावर वगैरे यायचा टाईम झाले. इथं थोड्याशाच मिरच्या भेटल्या, तिथं मिरच्या जास्त होत्या तेवढ्या घेतलेत. नंतर अजून कोणाकडे मिळतच असते मिरच्या वगैरे. तर ही सगळी सेलमनं आणलेली केळी आहे आणि मस्त आता झाडं जास्त झालीत केळीची. आणि वातावरण पण गावाकडचं छान झालंय. आणि आर्याला मी कामाला लावलेले बघा. तर बऱ्यापैकी कचरा इथला आम्ही काढलाय. असं करायचं, थांब सोड. तर गावाकडचा हा साधा सिंपल ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आमच्या माईंची तूप बनवण्याची पद्धत तुम्ही पाहिलीच, तर तुम्ही कशा प्रकारे तूप बनवता आणि ही पद्धत तुम्हाला माहीत होती का? कारण अक्षरशः एक पेंडी टाकलागत माई तुळस त्यामध्ये ॲड करतात आणि खरंच आहे. त्यामुळे माईंनी बनवलेलं तूप चवीला पण चांगलं असतं आणि त्याचा खराब वास येत नाही, छान असा सुगंधच येत असतो. आणि मी नेहमी विरजण लावून त्यामध्ये इलायची, तुळशीची फक्त ना 7-8 पाने घालत होती, पण मी आणली थोडी, माईने एक्स्ट्रा जाऊन आणली.